आई बाबा मला समजून घेणार नाहीत असा विचारच कसा केला मी? चुकलंच माझं. ए बाळा, असं नको बोलूस. तुझं नाही चुकलं. तेव्हाची परिस्थितीच अशी असेल की काय करावं तुला सुचलंच नसणार ग. आणि तसंही आमच्यासाठीच तू सगळं सहन केलंस, आमचा विचार करत राहिलीस. चुकलं खरं तर आमचंच. आमच्या लेकीची घुसमट आम्हाला कळलीच नाही ग. आता सगळं बदलणार. हे बघ, आता तू रडायचं नाही. आता नव्याने आयुष्य सुरू करायचं. तुझा वनवास संपला आता जानू. आता नवीन आयुष्य तुझी वाट पाहत. अगदी बरोबर आहे. चल जानू. अरे वाजवा रे. मिस्टर दळवी थांबा. दळवी थांबा. दळवी थांबा. हे सगळे कोण आहेत? इकडे का आलेत? सिद्धू, मी बोलवलंय त्यांना. अरे पण का? जयंत कानेटकरचा चेहरा जसा आपल्या समोर आला ना, तसा आता अख्ख्या जगासमोर आणायची वेळ आली आहे. कित्येक मुली आपल्या आई बाबांना त्रास होऊ नये म्हणून सासरी मुकाट्याने छळ सहन करत राहतात. त्यांना त्यांच्या आई बाबांचाही आधार नसतो. त्यांना त्यांची चूक कळायला हवी. आपल्या मुलीसाठी ठामपणे उभं राहणाऱ्या तुमच्यासारख्या आई वडिलांचा आदर्श मिळावा ना, म्हणून मी आज यांना बोलवलंय. जान्हवी, अजिबात घाबरू नकोस. जयंत कानेटकरचा चेहरा बाहेर यावा हे गरजेचं आहे म्हणून मी हे सगळ्यांना बोलवलंय. तू बोल बिंदास. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हो जिक्स, मी आता अजिबात घाबरणार नाहीये. तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात, हाच माझ्यासाठी एक खूप मोठा आधार आहे. मग आधी का नाही सांगितलंस आम्हाला? निदान भावनाला तरी सांगायचंस. आणि तू मला भावासारखा म्हणतेस ना, मग काय एकटीने सहन करत राहिलीस जान्हवी? ठीक सरे, काय होतं माहितीये का? एकदा मुलीचं लग्न करून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं आम्ही नाही मानत. आमच्याकरता आमच्या मुलीचं सुख, हिचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि जयंत कानेटकर या नराधमाचा खरा चेहरा दुनियेसमोर आणायचं जे धाडस आमच्या मुलीनं दाखवलंय ना, त्याचा आई वडील म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे. काय कानेटकर साहेब, चला चला. मिस्टर दळवी, जयंत कानेटकर ही खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट देखील वरपर्यंत पोहोचलेत. पैशाच्या जोरावरती कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतात, पण त्यांच्यासारखा माणसासमोर तुमचा कसा निभाव लागेल? जयंतचे हात कितीही वरपर्यंत पोचले असले
आम्ही काय गप्प बसणार नाही आहोत. आम्ही या केसमधून माघार घेणार नाही आहोत. उलट आता शेवटपर्यंत लढणार आहोत. जयंत कानिटकरला जेलमध्ये सडवल्याशिवाय आम्ही कोणीही गप्प बसणार नाही. हे बघा, कायद्यापुढे सगळे समान असतात आणि आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळणार. आमच्या लेकीने जे धाडस दाखवले, आम्ही आमचं अख्खं कुटुंब आमच्या लेकी बरोबर उभे आहोत. जयंतने आम्हाला, आमच्या कुटुंबाला जो त्रास दिलाय त्याची योग्य ते शिक्षा त्याला मिळणारच. आणि खरं सांगू, आमच्या लेकीने आज जे धाडस दाखवलंय ना, त्याने या देशातल्या प्रत्येक मुलीने काहीतरी शिकायला हवं. आजही आपल्या देशात आई वडिलांमुळे, समाजामुळे लेकी बाळी खूप काही सहन करतात. सासरच्यांचा छळ सहन करतात, नवऱ्याचा त्रास सहन करतात. त्या बोलून दाखवत नाही, कधी कधी तर त्रासाला कंटाळून जीव देतात. पण आमच्या लेकीने ते केलं नाही. आमच्या लेकीने स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवलाय. आणि यातून सगळ्या मुलींनी प्रेरणा घ्यायला हवी आणि कुटुंबाने सुद्धा लक्षात ठेवायला हवं. अशा प्रसंगी आपण आपल्या लेकींबरोबर ठामपणे उभं राहायला हवं. प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी होणाऱ्या जावयाच्या घरच्यांना सांगायला हवं की आमची मुलगी तुमच्या घरी येते याचा अर्थ ती एकटी आहे, ती आमची जबाबदारी नाही, असं अजिबातच नाहीये. काहीही झालं तरी आम्ही तिच्या पाठीशी आहोत, नेहमी उभे आहोत. आणि म्हणूनच आमच्या मुलीवर कुठलाही अन्याय करण्यापूर्वी, तिला त्रास देण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा. कारण आमची मुलगी एकटी नाहीये आणि ती अबला तर अजिबातच नाहीये. पदरी पडलं, पवित्र झालं ही म्हण आता जुनी झाली. गेले ते दिवस. जे चूक आहे ते चूकच आहे.